नमस्कार, मी जयराज नागनसुरे, विभागीय आयुक्त पुणे व अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाची पायमल्ली करून पुनर्वसन अधिकारी कर्मचारी धैर्यशील जाधव, शेळगी मंडल अधिकारी सुखदेव पाटील व उत्तर सोलापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी युसुफ शेख यांनी संगनमत करून पुनर्वसन शेत जमिनी जुन्या आदेशानुसार दुबार वाटप करून त्याची खरेदी विक्री केलेली आहे। 2021 साली माननीय विभागीय आयुक्तांनी आदेश दिले होते की बाबा दुबार वाटप करायचं नाही पुनर्वसनमध्ये। तर जे दोन लाभार्थी होते तर त्यांचं नाव असं आहे की सदर प्रकरणी मौजे भाटेवाडी तालुका उत्तर सोलापूर येथील शेतजमीन गट नंबर 10 क्षेत्र 4.98 आर पैकी 2 प्रकल्पग्रस्त येथील जीजी धोंडू जेदे मोंडीबा धोंडू जेदे यांनी सदर गटातील 2.2 हेक्टर व 2.2 हेक्टर असे वाटप झालेले आहे। असे वाटप झालेले असताना परत 2022 साली ते जमीन वाटप करून बोगस वाटप करून त्याची खरेदी अजिंक्य राजन पाटील जे मूळचे माजी आमदार राजन पाटलांचे चिरंजीव यांच्या नावाने खरेदी झालेली आहे आणि 2022 साली त्याची नोंद उतारायला लावण्यात आलेली आहे। वास्तविक 2021 साली दुबार वाटप बंद झालेलं आदेश असताना आणि कोर्टाचा आदेश असतानाही त्यांनी चुकीच्या पद्धतीनं खरेदी करून बोगस नोंद केलेली आहे। त्या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी साहेब सोलापूर, कलेक्टर साहेब, त्याचप्रकारे विभागीय आयुक्त, लोकायुक्त आणि माननीय मुख्यमंत्री माननीय चंद्रकांत महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांना आणि तक्रारी अर्ज दिलेला आहे। तर लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी असे एक 70 ते 80 प्रकरण आहेत की त्यामध्ये बोगस दुबार वाटप करून लोकांना आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सुखदेव पाटील मंडलाधिकारी, पुनर्वसन कर्मचारी धैर्यशील जाधव आणि उत्तर सोलापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी युसुफ शेख यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व त्यांना या प्रकरणी आदेशाची पायमल्ली करून केल्याप्रकरणी पुनर्वसन अधिकारी धैर्यशील जाधव, शेळगी मंडल अधिकारी सुखदेव पाटील व उत्तर सोलापूर तहसीलदार व संबंधित कर्मचारी युसुफ शेख यांनी संगनमताने जे बोगस दुबार वाटप केले आहेत असे 70 ते 80 प्रकरणे आहेत। याचं जर आपण क्षेत्र बघितलं 100 ते 150 कोटीचे व्याप्ती आहे। तर ह्या सर्वांवर फौजदारी दाखल करून यांना शासन सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केलेली आहे। आणि समजा महसूल अधिकाऱ्यांनी जर कारवाई यांच्यावर केली नाही, कलेक्टर साहेबांनी कारवाई केलेली नाही, विभागीय आयुक्तांनी कारवाई केली नाही, तर या संदर्भात आम्ही कोर्टात जनहित याचिका दाखल करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।